मनोज जरांगे पाटील जे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वारंवार आंदोलन करत आहेत, याही वेळेला त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. सरकार त्यांना कुठेतरी गृहीत धरते असं वाटतं का? सरकारनं इथं मनोज जरांगे पाटलांच्या आता सहनशीलतेचा अंत बघून त्यांची चेष्टा जवळजवळ सरकार करतंय की काय असं आता वाटायला लागलंय. तुम्ही मनोज जरांगे पाटलांना किती वेळेला शब्द देणार, किती वेळेला आश्वासनं देणार, किती वेळेला त्यांची उपोषणं त्यांना मागे घ्यायला लावणार? अगदी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला स्पर्श करून, त्यांच्या चरणस्पर्श करून तुम्ही शपथ घेतली की आम्ही मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण करू. नंतर तुम्ही त्यांचं आंदोलन हे नव्या मुंबईपर्यंत पोहोचलं, ते मुंबईत जाऊ नये म्हणून तुम्ही त्यांना शब्द दिला, GR काढतो सांगितलं, त्याही वेळेला तुम्ही फसवलं. तुम्ही आता सांगितलं की मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडावं, 13 तारखेपर्यंत आम्ही सगळ्या त्यांच्या मागण्या मान्य करू. 13 तारीख संपून गेली, तुम्ही कुठलेही त्याच्यावर भाष्य करायला तयार नाही. याचा अर्थ तुम्ही जाणीवपूर्वक मराठा समाजाची थट्टा करताय, चेष्टा करताय आणि मनोज जरांगे पाटलांच्या सहनशीलतेचा अंत पाहताय, असं हे सगळं वातावरण मला दिसतंय. आणि म्हणून हे सरकार केवळ आणि केवळ या ठिकाणी मनोज जरांगे पाटील असतील म्हणजे मराठा समाजाचं ते नेतृत्व करतात, काही मंडळी OBC समाजाचं नेतृत्व करतात. या दोन समाजामध्ये संघर्ष व्हावा अशा पद्धतीची खेळी खेळत असताना दोन्ही समाज आपापल्या ठिकाणी अतिशय समजून चुकलेले आहेत. त्यांनी संयम बाळगलेला आहे आणि त्यांनी ही सरकारची ही खेळी दोन समाजामध्ये लढवण्याची खेळी यशस्वी होऊ द्यायची नाही हे ठरवलं असल्यामुळं आज सरकार जाणीवपूर्वक या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना त्रास देते. काल संजय राऊतांनी मुंबईतल्या जागांबद्दल विधान केलं. आज काँग्रेसची पत्रकार परिषद देखील त्यावरती झाली. जागा वाटपावरून कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये कुरघोडी सुरू आहेत असं म्हणावं लागेल, म्हणायचं का की किंवा न्यूसेन्स व्हॅल्यू किंवा आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी हे सगळं सुरू आहे असं म्हणायचं? मला माहीत नाही की आमचे नेते संजयराव राऊत काय प्रेसमध्ये बोलले तेही मला माहीत नाही. आपण म्हणता त्या पद्धतीनं काँग्रेसच्या त्या विषयात प्रेस झाली आणि ते काय बोलले तेही मला माहीत नाही. पण तुम्ही प्रश्न विचारताय म्हणून मी एवढंच सांगेन की हे प्रश्न प्रसार माध्यमं सोडवत नसतात. प्रसार माध्यमांमधून हे प्रश्न मांडून ते प्रश्न सुटत नसतात, तर ते समोरासमोर बसून सोडवावे लागतात आणि सुटत असतात. त्यामुळं मला असं वाटतं की तिन्ही पक्षाचे लोक, वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि हे प्रश्न अतिशय सलोख्यानं आणि खूप मोठ्या गोडीगुलाबीनं सोडवतील, याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही. खेडकर प्रकरणाला एक वेगळं वळण लागताना दिसतंय. बोगस सर्टिफिकेटचा देखील विषय आता समोर येतोय. या संपूर्ण प्रकरणाला सिस्टम कुठे जबाबदार आहे असं वाटत नाही का? नाही, असं आहे की तुम्ही पूजा खेडकर ज्या काय आहेत त्यांनी चूक केलं, बरोबर केलं, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, ती होईली, ती सुरुवाती झाली. त्यांच्या काल मातोश्रींना अटक देखील करण्यात आलेलं आहे. ते सगळं होईल, त्याबद्दल काय शंका बाळगण्याचं कारण नाही. परंतु पूजा खेडकरनी ज्या पद्धतीने हे विविध प्रकारचे दाखले सर्टिफिकेट्स मिळवली, ती जर विचार करता पूजा खेडकरांबद्दल बोलण्याच्या ऐवजी आपल्याला आपली सिस्टीम जी आहे ती किती भ्रष्ट झालेली आहे, किती कमकुवत आहे, किती पोखरली गेलेली आहे, ही किती विकाऊ झालेली आहे, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. पूजा खेडकर हे एक उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपल्या सिस्टीमबद्दल आपल्याला खूप गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे की पैशा करता कशा कशा पद्धतीनं कोण कोण विकले जातात. ते अगरवाल प्रकरण बघा, हिट अँड रनचं, किंवा शहानी केलेलं वरळी नाखवा प्रकरण तुम्ही बघा. हे सगळी सिस्टीम ही पूर्णपणे पोखरली गेलेली आहे, भ्रष्ट झालेली आहे आणि राज्यकर्त्यांचा या कोणावरही वचक राहिलेला नाही असं मला वाटतं. आणि म्हणून पूजा खेडकरच्या ऐवजी नाही, पूजा खेडकर प्रमाणच सिस्टीमवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गांभीर्यानं इथं लक्ष घालून सिस्टीम सुधारण्यावर भर दिला पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न. मुंबई गोवा महामार्गाचा विषय हा गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे. आता पण जर आपण पाहिलं तर जवळपास 3 ते 4 ठिकाणी या रस्त्याला कॉन्क्रीटला तडे गेलेले आहेत. बहादूर शेख नाक्यावरचा पूल मे महिन्यात केला, त्याला पुन्हा डागडुजी करण्याची वेळ आली. सावड्यामधला उड्डाण पूल खचला आहे. चेष्टा करतात असं वाटतंय राष्ट्रीय महामार्गाची. असं आहे की मुंबई गोवा
हायवे हा जो रस्ता आहे, खास करून रत्नागिरीच्या सीमेपासून पनवेलपर्यंत जर आपण हा रस्ता बघितला तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धती आणि कार्यक्षमता किती तकलादू आहे. भारतीय जनता पार्टीच्या घोषणा आणि केंद्र सरकारच्या घोषणा किती ढोंगी स्वरूपाच्या आहेत. नितीन गडकरी सुद्धा मोठमोठी भाषणं करतात, परंतु त्यांची फक्त भाषणं आणि भाषणंच ऐकावीत. कामाच्या बाबतीत मला असं वाटतं की हा जो मुंबई गोवा रस्ता आहे, हाच या सरकारचं कामाचं प्रशस्तीपत्रक देणारा हा रस्ता आहे. हे सरकार किती तकलादू आहे, कुचकामी आहे, निकामी आहे, निकम्म आहे, हे हा रस्ता सांगेल. एवढंच फक्त याबद्दल जहाल बोलता येईल. यापेक्षा बोलून या सरकारला काहीही फरक पडत नाही. हे सरकार निर्लज्ज झालेलं आहे. हा रस्ता मी कालच जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतून रत्नागिरीतून चिपळूण लावलो. 2.5-3 तास लागतात एवढा रस्त्याचा एवढंसं म्हणजे रस्ता हे करण्याकरता, रत्नागिरीतून चिपळूणला येण्याकरता. अरे काय चाललंय, काय काय आहे, काय रस्ता म्हणून ठिकाणावरच नाही संगमेश्वरपर्यंत. आणि म्हणून हे सरकारचा खऱ्या अर्थानं हा रस्ता म्हणजे ही कार्यशैली, ही कार्यपद्धती, याचं हे सर्टिफिकेट आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.